सुप्रीम कोर्टचा लार्जर बेंच बसवला आणि लार्जर बेंचला सांगितले होय म्हणून सांगा. आता राज्य सरकारने दिलं की परत प्रकरण चॅलेंज होणार आणि चॅलेंज होऊन मग घटनेमध्ये 341 मध्ये कुठे आहे अबकडची तरतूद, घटना नाही आहे आरक्षण, असा इश्यू तयार होणार आणि ह्या भांडणामध्ये उरलं सुरलं आरक्षण सगळं खतम करून टाकणार. अशा प्रकारची दुष्ट राजनीती इथल्या राज्यकर्त्यांची आहे. ते दुर्दैवाने दोन्ही समाजातले लोक ओळखून घेत नाहीत. मांग म्हणून गर्व केल्यानंतर त्याच्या पुढे मांग जातीचा उज्ज्वल इतिहास उभा राहतो. असं काय पडलेलं आहे की मांगांनी मांडला असताना माझी मुलगी एका मातम पोरला दिली असती आणि हा मारमान पेज जो आहे तो मी कायमचा मिटवला असता. जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करणं. जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करण्यासारखं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांना नेता समजून, नेता मानून, बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करून ज्या ज्या जातींनी संघटित झाले, शिक्षण घेतलं, त्या त्या जाती भारतामध्ये पुढे गेलेल्या आहेत. आरक्षणामध्ये भांडण निर्माण करायचे आणि आरक्षणामध्ये वाद निर्माण करून आरक्षण खतम करून टाकायचं असं इथल्या शासन जातीचा डावा आहे आणि तो पश्चिममधला बॅकलॉग सरकारने भरला नाही. त्याअर्थी सरकारचा जो हेतू आहे हा आरक्षण द्यायचं नाही, त्याची अंमलबजावणी करायची नाही. जय भीम. मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवर. आज एका महत्त्वपूर्ण विषयावर आपण चर्चा करणार आहोत. हा विषय सध्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त तापत आहे. हा विषय समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे. हा विषय आमच्यामध्ये भांडण लावत आहे आणि त्यामुळे या विषयावर गंभीरपणे चिंतन करत असतानाच सम्यकपणे समजून घेणं हा विषय गरजेचा आहे. आणि त्यामुळेच हा विषय समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत माननीय DS नरसिंगे सरांचा परिचय म्हणजे सर GS दादा कांबळे ज्यांनी चलो बुद्ध की ओर हे जे अभियान चालवलेलं होतं त्याचे ते सध्या राज्याध्यक्ष आहेत. त्यासोबतच अनेक धर्मांतर घडवून आणण्याचं काम ते सध्या करत आहेत आणि त्यांच्या या कामामुळेच त्यांना माननीय भीमराव आंबेडकर साहेबांनी भारतीय बौद्ध महासभेचं राज्य संघटक पद दिलं आहे. सर खऱ्या अर्थानं आज बौद्ध आणि मातंग समाजाच्या मधला दुवा ब्रिज म्हणून काम करू शकतात असं मला वाटते. किंबहुना ते आज खऱ्या अर्थानं ब्रिज आहेत. आपल्याला दोन्ही समाजाच्या भूमिका समजून घेत असताना उरलेल्या ज्या 57 जाती आहेत, महार, मातंग, बौद्ध, हे जे काही एवढ्या सोडून अनुसूचित जातीमध्ये ज्या उरलेल्या 57 जाती येतात, एकूण 59 जाती येतात, त्यापैकी ह्या 2 जाती आणि उरलेल्या 57 जाती, या सर्व जातींचा हा समूह म्हणजे अनुसूचित जातींचा समूह आहे. आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाने भूषण गवई जे सरन्यायाधीश होते त्यांनी 1 ऑगस्ट 2025 रोजी हा निर्णय दिला की आपण SC ST म्हणजे केस होती अनुसूचित जातीची, परंतु त्यांनी अनुसूचित जमातीसाठी सुद्धा हा निर्णय दिला की यांच्यामध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं. हा समाज एक जिन्सी नाही आहे, या समाजामध्ये भेद आहेत, यांचे व्यवहार वेगवेगळे आहे, अशा प्रकारचा तो निर्णय दिला. क्रिमिलियर लागलं पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा निर्णय दिला आणि असे अनेक निर्णय देत असताना त्याच्यामध्ये त्यांनी काही कमेंट पण केलं. मित्तल जे जज होते त्यांनी एक कमेंट सुद्धा केली होती की आरक्षण हे फक्त एकाच पिढीला मिळालं पाहिजे, नंतरच्या पिढीला ते मिळू नये. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कमेंट्स त्याच्यामध्ये त्या जजमेंटमध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. परंतु सर्वात महत्वाचा जो जजमेंट होता की या समाजामध्ये म्हणजे SC अनुसूचित जातीमध्ये आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करता येऊ शकतं हा होता. परंतु हे करत असताना त्यांनी एक अट घातली होती की हे केंद्राने करू नये किंवा सुप्रीम कोर्ट हे करणार नाही, तर ते जे काही करायचं असेल तर ते करण्याचा अधिकार जो आहे तो त्यांनी राज्य शासनाला दिला. आणि मग राज्य शासनावरती जबाबदारी टाकली की त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करावा आणि त्या डाटाच्या आधारे हे उपवर्गीकरण करावं. मग महाराष्ट्र शासनाने सुद्धा या जे काही सुप्रीम कोर्टाने डिरेक्शन दिले होते त्या डिरेक्शन प्रमाणे महाराष्ट्रामध्ये बदल कमिटी नियुक्त केली आणि या बदल कमिटीच्या माध्यमातून एक अहवाल मागवला आणि त्या अहवालाच्या माध्यमातून उपवर्गीकरणाचा घाट घातला. आणि हा घाट घातला ठीक आहे, परंतु त्यामुळे 2 समाजामध्ये जे पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध आहेत आणि त्यासोबतच मातंग समाज जो आहे यांच्यामध्ये प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपण सोशल मीडियावर अनेक कमेंट बघितलेल्या आहेत, अनेक विषयावर याच्यावर वाद विवाद मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
आणि मग अशी परिस्थिती असताना सम्यकपणे हा विषय हाताळण्याची भूमिका ही खऱ्या अर्थानं समाजातील, दोन्ही समाजातील जाणत्या लोकांनी घेतली पाहिजे. आणि त्यातीलच जे बौद्धही आहेत आणि पूर्वीचे मातंग आहेत, अशा पद्धतीचे या दोन समाजाला जोडणारे व्यक्ती म्हणजे DS नरसिंगे सर आपल्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि आपण या चर्चेची सुरुवात करत असताना सुरुवात करूयात की नेमकं या उपवर्गीकरणाबद्दल आपली भूमिका काय. राहुल, आज संबंध भारतामध्ये इंटलेक्च्युअल क्लासच्या पुढं, जो बौद्धिक क्लास आहे त्याच्या पुढं आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा विषय जो आहे तो चॅलेंजिंग विषय बनलेला आहे. आज आपण बघत आहोत की या विषयाला दोन बाजू आहेत. की एक बाजू आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे, आणि उपवर्गीकरण झालं पाहिजे असं जर म्हणलं तर त्याला आपल्या पुढं ते का झालं पाहिजे याच्यासाठी खूप काही बोलता येईल. आणि जी मांडणी आज होते की उपवर्गीकरण झालं पाहिजे याचं कारण की समाजामध्ये जो काही विशिष्ट घटक आहे तो मागासलेला आहे, आणि आरक्षणाच्या जे काही बेनिफिट्स आहेत हे ठराविक लोकांना भेटलेले आहेत, अशा प्रकारची ओरड सुरू झालेली आहे. आणि संबंध भारतामध्ये जे काही बौद्धिक लोक आहेत त्यांच्या पुढं हा विषय यक्ष प्रश्न बनलेला आहे की हा विषय कसा सुटला पाहिजे. या विषयाला दोन्ही पण बाजू आहे. दुसऱ्या बाजूला हे आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं नाही पाहिजे, त्याच्यामुळं ऐक्य दुभंगेल वगैरे, तर त्याच्यावर काही लोक म्हणतात कुठं ऐक्य होतं आमच्यामध्ये पहिलंच. असे साधक बाधक वेगवेगळी चर्चा समाजामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून आज हा जो विषय आहे तो बर्निंग विषय झालेला आहे, आणि सगळ्या पुढचं आपल्या पुढचं बुद्धिजीवी वर्गापुढचं आव्हान झालेलं आहे असं मला या निमित्ताने वाटतं. मी बरोबर बोलले की हा बर्निंग विषय आहे, परंतु यावर साधारणतः जे काही आपल्याला म्हणजे भांडण दिसतंय, हे भांडणाचं काय कारण असावं. राहुल, हे भांडण जे आहे ते हेतुपूर्वक लावलेलं आहे. याचा जर आपण इतिहासामध्ये जर मागोवा घेतला तर आता जे काही लोक कॉमेंट्री करत आहेत ते असं चिंतन करत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत. काही लोक जे आहेत ते वादाला वाद आणि प्रश्नाला उत्तर तयार करायचं म्हणून हे सगळं वादन सुरू झालेलं दिसतं. आपण बरं, यात मला सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं संपूर्ण मातंग समाज हा या उपवर्गीकरणाच्या बाजूचा आहे काय. जवळपास आज महाराष्ट्रामध्ये मी जे फिरतोय ते आता काही बुद्धिजीवी लोक, आतापर्यंत मला एक 15 लोक भेटले माझ्या चर्चेमध्ये की बुद्धिजीवी की जे म्हणत आहेत मातंगातले की उपवर्गीकरण आपल्याला घातक आहे. पण बहुतांशी जे लोक आहेत हे झालं पाहिजे उपवर्गीकरण म्हणतायत. आणि जे काही लोक आहेत की ज्यांना बहुजन समाज पार्टीची पार्श्वभूमी आहे, ज्यांना पॅन्थरची पार्श्वभूमी आहे, ज्यांना बामशेकची पार्श्वभूमी आहे, असे जे काही लोक आहेत मातंग समाजामध्ये ते निश्चितपणाने आज सांगत आहेत की हे आरक्षणाचं हे उपवर्गीकरण आहे हे आपल्याला घातक आहे. लवकरच आम्ही लातूरमध्ये या सगळ्या लोकांना एकत्र करून याच्या दोन्ही बाजूने आम्ही चर्चा करून. म्हणजे तुम्ही मला एक सांगितलं की ज्यांना आंबेडकरवादी चळवळीची पार्श्वभूमी आहे त्या मातंग समाजातील जे काही बुद्धिवंत आहे, विचारवंत आहे किंवा लोक असतील ते या उपवर्गीकरणाच्या अजिबात समर्थनार्थ नाही, ते विरोधामध्ये आहेत. मग नेमके याच्या विरोधात कोणते मातंग आहेत. तर हे म्हणजे बीजेपी आणि RSS. हा विषय कसा झाला राहुल की इथल्या व्यवस्थेने काही ठराविक लोकांना पुढं करून त्यांना हा विषय हाताळायला लावून आपल्या महाराष्ट्रामध्ये हा विषय इतका प्रतिष्ठेचा खेळला खरा तर की खरं म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण हा इतका बर्निंग विषय नाही जितका चर्चेला जातोय. बरं, आपण काय म्हणलं पाहिजे की सरकार देणार आहे देऊ जात, नाही देणार नाही देऊ जात, इथं पण हा विषय आपल्याला कॉमन घेण्याची गरज असताना याच्यावर दोन्ही बाजूनी टोकाचा विरोध केला जातोय. दोन्ही बाजूने आता बीडमध्ये आरक्षणाचे समर्थक आणि आरक्षणाचे विरोधक हे दोन्ही मोर्चे झाले. बरोबर. लातूरमध्ये याच पद्धतीनं चर्चा बैठका होत आहेत समर्थकांच्या आणि विरोधकांच्या. निश्चितपणाने या विषयाला इतकं महत्व द्यायला नाही पाहिजे होतं, पण ते दिलं गेलं. कारण काय तुम्हाला का असं वाटतं की या विषयाला एवढं महत्व दिलं नाही पाहिजे. कारण काही जे काही आंबेडकरवादी लोक आहेत त्यांचं असं सगळं म्हणणं आहे की हे असंवैधानिक आहे जे काही सध्या उपवर्गीकरण निर्णय आहे. आपण जे म्हणत की असंवैधानिक आहे, पण याच्यावर समोरून काय आरक्षण वाद्यांची भूमिका काय त्याचा सुप्रीम कोर्टानेच जजमेंट दिलेलं आहे असं ते सांगतात. बरोबर, हे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिले आणि मग आता असंवैधानिक कुठं ओरला अशा लोकांचा सूर येतोय. बरोबर त्याच्यामध्ये पण याची खरंच याची जर मी चिंतन करतोय कधी विचार करतोय आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे खरं तर की इथल्या व्यवस्थेला खरंच
हम्म. आरक्षण इम्प्लिमेंट करायचं आहे का? तळागाळातल्या लोकांपर्यंत आरक्षण हे द्यायचंय का इथल्या लोकांना? तर माझं असं मत आहे की आपण जर इतिहासाचा मागोवा घेतला आणि इतिहासामध्ये जर आपण डोकावताना जर आपण ओबीसीच्या आरक्षणाचा विचार केला तर तत्कालीन काँग्रेसने ओबीसीचं आरक्षण लागू करण्यासाठी जो काही कालेलकर आयोग आहे बरोबर किंवा मंडल कमिशन आहे बरोबर याच्या शिफारशीच काही दिवस तर लागू केल्या नाही. बरोबर शिफारशीच लागू, अगोदर तर आयोगच लागू केले नाही, नंतर आयोग लागू केल्यानंतर त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी केली नाही. शिफारशीची अंमलबजावणी केली तर ती थोडीफार केली. 52% ओबीसीना 27% रिझर्वेशन केलं. हो. म्हणजे एका बाजूला आपण ह्या ओबीसी आरक्षणाचा जर इतिहास समजून घेतला तर शासक जातीला ओबीसीना आरक्षण द्यायचं नव्हतं म्हणायला इथपर्यंत आपल्याला संधी आहे. दुसरी गोष्ट, आपण जर आरक्षणाचा एससीचा जर बॅकलॉग बघितला तर हा लाखोंच्या ह्याच्यामध्ये संख्येमध्ये आहे. तो बॅकलॉग आहे, तो भरला गेलेला आहे. लॅब्स काही ठिकाणी पद झाले, हा बॅकलॉग भरलाच नाही. ज्या अर्थी एससी मधला बॅकलॉग सरकारने भरला नाही त्या अर्थी सरकारचा जो हेतू आहे हा आरक्षण द्यायचा नाही, त्याची अंमलबजावणी करायची नाही, हा सुस्पष्ट दिसतो. नंबर 3 आपण आता बघितलं जर तर 2012 पासून नोकर भरती बंद आहे. आज PhD केलेले, नेट सेट केलेले पोरं जे आहेत ना हे नोकरी वाचून बेरोजगार आहेत. शिक्षक भरती नाही, प्राध्यापकांची भरती नाही, फक्त महत्वाचे जे काही सेक्टर आहे तिथंच भरती आहे थोडी, जसं पोलीस खात्यामध्ये वगैरे. आता दवाखान्याचं इतकं सेन्सिटिव्ह आहे तर तिथं सुद्धा आता कंत्राट बेसिक लागू केलेलं आहे. म्हणजे एका एजन्सीला हे भरतीचं काम दिलं, एजन्सी भरते, त्यांचे सप्लाय करते कामगार असं अशा अर्थाने त्याला ते कंत्राट देऊन. म्हणजे एका बाजूला सरकारने भरतीच बंद करून टाकलेली आहे. बरोबर. आणि आपण भांडत आहोत, हे झालं पाहिजे. मग मला हे प्रश्न पडतोय की सरकारची भूमिका जी आहे ही आरक्षण देण्याची आहे का? आणखी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आमच्याकडे काही शाळा आहे, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती आहे मुलींना, मागासवर्गीय मुलींना. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे पैसे किंवा मेरिटचे स्कॉलरशिपचे पैसे आम्हाला जे दिले जातो ते चांगले मार्क्स घेतल्याबद्दल ते आता त्या मुलांच्या खात्यावरच पैसे येत नाही. अच्छा. किंवा आपण आता बघतोय की SC STचं जे बजेट आहे हे या प्रचलित सरकारने, या चालू सरकारने या लाडके बहिणीवर वर्ग केलेला आहे. म्हणजे SCचं बजेट जे आहे ते दुसरीकडे इम्प्लिमेंटेशन केलं जाते. आपल्याला हेही माहिती आहे की MPSCच्या IASच्या बॅकडोअर एंट्रीने सरकारने कसल्याच परीक्षा न घेता डायरेक्ट भरती करून टाकली. बरोबर. सध्या लॅटरल एंट्री म्हणजे त्याला. हे सगळे जर आपण घटना जर बघितल्या बारकाईनं तर इथल्या शासक जातीला आरक्षण हे अंमलबजावणी करायची नाही हे सुस्पष्ट दिसते. असे मी अनेक उदाहरण सांगत. पण आरक्षणामध्ये भांडण निर्माण करायचे आणि आरक्षणामध्ये वाद निर्माण करून आरक्षण खतम करून टाकायचं असं इथल्या शासक जातीचा डाव आहे आणि तो आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. परंतु आपण ते समजून घेत नव्हतो, आपण क्रिया प्रतिक्रिया देत आहोत. हे आपल्याला आज एकूणच आरक्षण धोक्यात आलेलं होतं. आम्हाला लहानपणी एक गोष्ट होती की आम्हाला कशी गोष्ट होती की 2 बोके हे लहानपणी आम्हाला सांगितलं जायचं की 2 बोके जेव्हा त्यांनी एकाने खवा चोरून आणला त्याच्यात वाद निर्माण झाला वाटप करण्यावर, तेव्हा माकड म्हणाला की मी हे तुम्हाला समान वाटप करून देतो. आणि माकडाने जिथं काही तराजू खाली गेला तिथलं तो घेणार आणि खाणार. असं करत करत त्या माकडाने सगळं ते खवा खाऊन टाकलं आणि 2 बोके एकमेकांना नुसते गुरकत बसले. आरक्षणाच्या बाबतीमध्ये याच्यापेक्षा वेगळं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण आता तर नोकर भरतीच बंद आहे, आडातच नाही तर पवऱ्यात कुठून येणार आहे. तरी सुद्धा आपण आरक्षणाचे भांडणं करत आहोत. याच्यामुळं इथल्या शासक जातीचा मुळातच हेतू नाही हे आपलं आरक्षण इम्प्लिमेंटेशन करावं, त्याच्यामध्ये हे हेतुपूर्वक भांडणं लावलेली आहेत असं मला सातत्यानं वाटतं. अगदी बरोबर बोललात आपण. मलाही म्हणजे मला तुमचा सूर अगदी पद्धतशीरपणे कळलेला आहे की यांना मंडल आयोगाचं आरक्षण द्यायचं नव्हतं, यांना ओबीसीच्या सामाजिक न्याय यांना द्यायचा नव्हता, तर यांना ओबीसीचा द्यायचा नव्हता. आणि खरोखर जर त्यांना अनुसूचित जातीचं भलं करायचं असेल तर यांनी पहिले बॅकलॉग भरावा. यांनी अनुसूचित जातीच्या सामाजिक न्यायाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तो कायदा पुढे करावा. ज्याप्रमाणे आपण आंध्र आणि तेलंगणाच्या कर्नाटकाच्या धर्तीवर आपण म्हणतोय की SCचं बजेट जे आहे ते संरक्षित असावं, हे सध्या आपलं याच्यावर आपली मागणी चालू आहे. ते बजेट अजून संरक्षित झालेलं नाही आहे.
ते कुठेतरी वेगळ्या ठिकाणी वापरलं जातं हे आपण सातत्यानं बघत आहोत. म्हणजे यांना अनुसूचित जातीतील वेगवेगळ्या समाजाला सामाजिक न्याय द्यायचाच नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आरक्षण जरी उपवर्गीकरण झालं किंवा नाही झालं तरी त्याचा खरोखर फायदा समाजाला होईल काय? आज 13% मधल्या आरक्षणाचा आपल्याला जर पूर्णपणे फायदा होत नसेल, आजही बॅकलॉग आहे, तर भविष्यातील गटातटातील जे काही आरक्षण मिळेल तुकड्यातलं त्यामुळे सुद्धा आपलं भलं होईल का? हा एकूण तुम्ही मांडलेला हा जो प्रश्न आहे हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा प्रश्न आहे असं मला. सर, रिझर्वेशन इन प्रमोशनचा मुद्दा आज सुद्धा विरोध उभा आहे. बिलकुल बरोबर आहे. खरं, रिझर्वेशन इन प्रमोशन, बरोबर, प्रमोशन मध्ये जे रिझर्वेशन द्यायला पाहिजे तो मुद्दा आज सुद्धा कसा आहे, आज सुद्धा भिजत गोंगड आहे. प्रश्न आपण बघत बरोबर, इथलं शासन त्याच्याबद्दल अंमलबजावणी करत नाही, केंद्र सरकार याच्याबद्दल अंमलबजावणी करत नाही. बरोबर. तेव्हा या एकूणच जर सरकारची आपण भूमिका जर बघितली, रिझर्वेशन इन प्रमोशन असेल किंवा या सगळ्या परदेशी जाणारं जे आता पोरांना पाठवायचं जे बजेट होतं याची एसटीचं परदेशी जाण्यासाठी, बरोबर, त्याच्यावर बॅन मोठ्या प्रमाणात आणलाय. पीएचडी करणाऱ्या पोरांसाठीचे त्यांचे पैसे फेलोशिप दिल्या जात नाही. बाकीच्या अनेक मुलाखती आम्हाला घ्याव्या लागल्या, त्याच्या आम्हाला सपोर्ट द्यावा लागला. तर मला तुम्हाला या प्रश्न या सध्याच्या गंभीर परिस्थितीवर आपण अतिशय महत्वाचं भाष्य केलेलं आहे. आता याच्या पुढचा मला जे प्रश्न आहे की नेमकं हे जे भांडण लावण्यात आलं तर या भांडणाची पार्श्वभूमी काय आहे ही जरा मला समजून खूपच महत्वाचा प्रश्न. उपवर्गीकरणाची ही काय, म्हणजे ही बोंब कुठून निघाली? खरं म्हणजे आज जोपर्यंत आपण ह्या प्रश्नाचं मूळ शोधत नव्हतो तोपर्यंत आपल्याला हा विषय नीट समजून घेता येऊ शकत नाही असं मला खात्रीनं वाटतंय. राहुल सर, या बाबतीमध्ये आपण जे विचारलं त्याचं मूळ काय आहे या प्रश्नाचं, तर हे खूप महत्वाचा तुम्ही प्रश्न या अनुषंगाने विचारला की जर इतिहासामध्ये बघितलं तर गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही मागण्या केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये या देशाच्या सत्तेमध्ये आमचा म्हणजे इथल्या डिप्रेस्ड क्लासचा तिसरा हिस्सा असेल, शासनामध्ये भागीदारी असेल राहुल सर, डिप्रेस्ड क्लासची. बरोबर. हा मुद्दा बाबासाहेबांनी निर्माण केला होता, प्रश्न उपस्थित केला होता डिप्रेस्ड क्लासचा भागीदारीचा प्रश्न. तर त्यावेळेस कडाडून त्या डिप्रेस्ड क्लासच्या भागीदारीच्या विषयाला काँग्रेसने त्या कामामध्ये विरोध केलेला आहे. बरोबर आहे. येस. म्हणजे बाबासाहेबांना या तत्कालीन काळामध्ये काँग्रेसने समांतर लिडरशिप उभा करण्याचा प्रयत्न केला. बाबू जगजीवन रामच्या रूपाने बाबासाहेबांना परिव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी सुरू केलेल्या मुवमेंटला काँग्रेसने हिंदू महासभेच्या रूपाने डिप्रेस्ड क्लासला आकर्षित करण्यासाठी हिंदू महासभेच्या माध्यमातून अस्पृश्यता निर्मूलनाचा कार्यक्रम हातात घेतला. तो वर्करनी तो बरा वाटत असला तरी तो काही कार्यक्रम बाहेर तो इम्प्लिमेंटेशन झाला नाही. जोपर्यंत या प्रश्नाचं मूळ आपण सगळे नीट समजून घेणार नाहीत ना तोपर्यंत आज जे काही भांडण चाललेलं आहे ना त्याला काही एक अर्थ उरत नाही. मी आपल्याला हे सांगत होतो की बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेमध्ये जे मुद्दे उपस्थित केले डिप्रेस्ड क्लाससाठी जे प्रावधान उपस्थित केले त्या सगळ्या प्रावधानाला गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने कडाडून विरोध केलेला आहे. हे मी या ठिकाणी का सांगतोय, हे सांगण्याचं कारण असं आहे की इथं पहिल्यांदा राहुल सर की जर कुठं याची निर्मिती झाली असेल, या प्रश्नाची निर्मिती कुठं निर्मिती झाली असेल तर ती पंजाबमध्ये झाली. बरोबर. असं म्हणतात की पंजाबमध्ये म्हणजे तत्कालीन आर्यनची जी लोक आर्य आले ते पहिल्यांदा पंजाबमध्ये त्यांची वस्ती स्थापन केली. बरोबर. असं म्हणतात, म्हणजे त्याचा तसा उल्लेख आहे. म्हणजे पंजाबी आर्यांची वस्ती आहे पंजाब, आणि पंजाबमध्ये महाराष्ट्र म्हणजे भारताच्या तुलनेमध्ये एकूणच भारताच्या तुलनेमध्ये पंजाबमध्ये अनुसूचित जातीची संख्या जी आहे ती मोठी आहे. 27-28% आहे पंजाबमध्ये राहुल सर. पंजाबमध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या पंजाबमधल्या एकूण लोकसंख्येच्या 27-28% आहे. म्हणजे होऊ शकतं होतं की पंजाबमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन होऊ शकेल अशा पद्धतीची लोकसंख्या असलेल्या पंजाबमध्ये जिथं ते आर्यांची वस्ती निर्माण झाली अगोदर 1909च्या सुमारास मॉर्लॉय मिंटो ऍक्ट पारित झाला तेव्हा मुस्लिम लीगची निर्मिती झाली, मुस्लिम लीगची स्थापना झाली. मुस्लिम लीगची स्थापना पंजाबमध्ये का झाली सुरुवातीला, का बरं झाली तर मुस्लिमांचे हक्क अधिकार हे सुरक्षित राखण्यासाठी तिथं ती झाली. त्यांची रिॲक्शन म्हणून पंजाबमध्ये त्यावेळेस पंजाब महासभा निर्माण झाली. पंजाब महासभा निर्माण झाली. खूप महत्वाचा मुद्दा मी सांगतोय की हे लोक कुठं सांगत नाहीत. पंजाब महासभेची निर्मिती झाली
आणि पंजाब महासभेचं रूपांतर पुन्हा 1915 मध्ये 1909 नंतर 1915 मध्ये पंजाब महासभेची निर्मिती 1915 मध्ये अखिल भारतीय स्तरावर हिंदू महासभेमध्ये झाली आणि हिंदू महासभेचं पहिलं अधिवेशन 2000 म्हणजे 1915 मध्ये पंजाबमध्ये झालं. त्याच्यानंतर 1923 मध्ये हरिद्वारला झालं हिंदू महासभेचं अधिवेशन आणि या हिंदू महासभेने अधिवेशन घेतलं. त्या अधिवेशनामध्ये हिंदू समाज सुरक्षित कसा करायचा याच्यावर चिंतन झालं. हिंदू समाज सुरक्षित कसा करायचा, हिंदू समाज सुरक्षित कसा राहिला पाहिजे, हिंदू समाजाचं ऐक्य कसं झालं पाहिजे आणि हिंदू समाजाच्या पुढे काय प्रश्न आहे, हिंदू समाज टिकला कसा पाहिजे तर त्याचे काय प्रश्न आहे, त्याच्यावर चिंतन झालं. काही प्रोग्राम झाले आणि त्याच्यामध्ये असं ठरलं की अस्पृश्यांसाठी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हातात घेऊ असं ठरलं. पण बाय हार्ट अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम झाला नाही, त्यांना करायचा पण नव्हता. पण इथल्या अस्पृश्यांना डिप्रेस्ड क्लासला आकर्षित करण्यासाठी हे मरणपट्टीचा कार्यक्रम तिथे आखण्यात आला. आणि गमतीची गोष्ट सांगतो मी, 1965 मध्ये भारत सरकारने लोकूर समिती स्थापन केली. लोकूर समिती भारत सरकारने. आणि अनुसूचित जाती जमातीचं जे काही रिझर्वेशन आहे एससीचं, हे आजचं हे एससीचं रिझर्वेशन हे याची अंमलबजावणी नीटपणे झाली का याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. या सबबीखाली लोकूर समितीची स्थापना केली आणि तिथं ह्याचे बीज रोवले गेले की अनुसूचित जाती जमातीच्या रिझर्वेशन मध्ये त्याचं नीट इम्प्लिमेंटेशन झालंय का याचा आम्हाला अभ्यास करायचा आहे. अशाच पद्धतीची समिती लोकूर समिती 1965 मध्ये जी शासनाने भारत सरकारने स्थापन केली तिथं याचे बीज रोवले गेले. आणि भारतामध्ये पहिल्यांदा जर आरक्षणाची मागणी उपवर्गीकरणाच्या अनुसूचित जातीमध्ये करण्यात आली तर ती पंजाबमधून बरं अशी तिथं सुरुवात झाली पंजाबमध्ये. तिथून याची मागणी आली आणि ज्ञानी झैल तिथं एससीमध्ये बायफर्गेशन केलं 1975 मध्ये. बरं मग महाराष्ट्रामध्ये याची नेमकी सुरुवात कुठून झाली? महाराष्ट्रामध्ये सुरुवात जी झाली ती आंध्र प्रदेश मधल्या आरक्षणाचं रिॲक्शन म्हणून सुरुवात झाली. खरं तर आंध्र प्रदेशमध्ये ही मादिगांनी जी मुवमेंट सुरू केली त्या मादिगांनी पहिल्यांदा 20 लोकांनी मादिगाचे हे आरक्षणाची या विषयाचा आवाज निर्माण झाल्याचं कारण कसं आहे, 1993 ला बहुजन समाज पार्टी सत्तेत आली उत्तर प्रदेशमध्ये आणि 1994 हैदराबादमध्ये विजयाची रॅली निघाली बीएसपीच्या. बरं, लाखो लोक त्या बीएसपीच्या रॅलीमध्ये होते 1994. आणि बीएसपीच्या लिडरनी त्यावेळेस तेलुगू देशम पार्टीचे जे लिडर आहे तेलुगू देशम पार्टीचे लिडर NTR त्यांना मान्यवर कांशीराम साहेबांच्या हातामध्ये हात द्यायला भाग पाडले आणि त्या दोघांनी शेक हँड केला 1994 मध्ये. शेक हँड केल्यानंतर असं खळबळून भारतातील वातावरण, राजकीय वातावरण असं त्याच्यामध्ये खळबळ माजली आहे आणि आता काहीतरी होणार, याचा परिणाम काहीतरी होणार असा सूर सुरू झाला. लाखो लोकांची त्या ठिकाणी रॅली निघाली आणि रॅलीमध्ये लाखो लोकांनी सहभाग घेतला. NTRच्या हातामध्ये मान्यवर कांशीराम साहेबांनी शेक हँड केला आणि हा विषय खूप मोठा चर्चेला गेला की कदाचित अशी जर युती झाली बीएसपीची NTR सोबत तेलुगू देशम पार्टी सोबत जर युती झाली तर भारतातल्या राजकारणाची समीकरणं बदलली जातील अशा पद्धतीची चर्चा भारतात झाली आणि या विषयाचं काहीतरी करायला पाहिजे असा विषय पुढे आला. आणि तुम्हाला सांगतो 1994 मध्ये त्याच वर्षी साधारणतः 2-4 महिन्याच्या फरकाने तिथं म्हणजे हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये या मादिगा आरक्षणाचा विषय पुढे आला. मादिगा आरक्षण पोर्टल समितीची स्थापना झाली, 20 युवकांनी केली याची स्थापना मंदाकृष्ण मादिगाच्या नेतृत्वामध्ये तिथं सुरू झालं. मग मंदाकृष्ण मादिगा यांचे मॉडेल कोण आहे आपण जर बघितलं इतिहासामध्ये तर मंदाकृष्ण मादिगांनी जी काही मुवमेंट लढवली की मादिगांच्या आरक्षणाची ह्याचे मॉडेल कोण होते तर बाबू जगजीवन राम, त्यांना तिने आदर्श मानले. बाबू जगजीवन रामचे पुतळे उभारले पाहिजेत, बाबू जगजीवन रामच्या जयंतीची सुट्टी मिळाली पाहिजेत अशा पद्धतीचे आंदोलन सुरू झाले. मीरा कुमारने त्या आंदोलनाला सपोर्ट केला आणि तिथं आंदोलन पेटलं मादिगा आरक्षणाचं. मादिगा यांनी
कोणाला मॉडेल केलं? मादिगाच्या आरक्षणाचं अब जगजीवनरामला. भारतामध्ये सगळीकडे आपण बघतोय बाबासाहेब आंबेडकरांचं लिडरशिप हाणून पाडण्यासाठी किंवा त्यावर ती लिडरशिप पुढे येणार नाही यासाठी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने भारतात समांतर लिडरशिप उभा करण्याचा प्रयत्न केला. बाबू जगजीवन रामला उभा करण्याचा प्रयत्न केला. गांधीजी स्वतः म्हणाले की मी दलितांचा नेता आहे. अस्पृश्यता निवारणाची मुवमेंट गांधीजींनी हाती घेतल्यासारखं दाखवलं. म्हणजे बाबासाहेबांच्या मुवमेंटला एक समांतर लिडरशिप महात्मा गांधी असतील किंवा बाबू जगजीवन राम असतील ही लिडरशिप उभा करण्याचं काम या देशामध्ये झालं. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अशी लिडरशिप का झाली तर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये डिप्रेस्ड क्लाससाठी तिसरा हिस्सा मागू इच्छित होते. या देशाच्या राजकारणामध्ये तिसरा हिस्सा आणि हे इथल्या व्यवस्थेला धोकेदायक वाटलं आणि म्हणून त्यांनी अशी लिडरशिप रॅली उभा केली आणि त्याचाच एक भाग म्हणून आंध्र प्रदेशमध्ये मादिगाच्या माध्यमातून हे आरक्षणाचा विषय पुढे आला. पण आज आपण बघतोय तिथं जे काही माला आहे ते मालांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनमध्ये काम केलेल्या बाबासाहेबांच्या काळामध्ये इतिहास बघा तुम्ही. मालांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशनमध्ये काम केलेलं आहे. बाबासाहेबांच्या मुवमेंटमध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन मोठी करण्यासाठी काम केलेलं आहे मालांनी. मला हे सांगायचंय की भारतामध्ये माला असतील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये महार समाज बांधव असतील किंवा उत्तर प्रदेशमध्ये चमार बांधव असतील किंवा फोटो पासवान असतील, जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांना नेता समजून नेता मानून बाबासाहेबांचं नेतृत्व मान्य करून ज्या ज्या जातींनी संघटित झाले शिक्षण घेतलं त्या त्या जाती भारतामध्ये पुढे गेलेल्या आहेत. आणि ज्या ज्या जातींनी शत्रूच्या बायकाव्यात येऊन अशा पद्धतीची समांतर दुसरी पर्यायी लिडरशिप मान्य केली, शत्रूच्या बायकाव्याला जे बळी पडले मग ते मितमातंग असतील तिकडे मादिगा असतील किंवा भारतामध्ये म्हणजे अन्य ठिकाणी वेगवेगळे जिथे जिथे घटक आहेत जाती असतील ते कम्पॅरेटिव्हली मागे राहिलेले आहेत. हे मान्य आहे, ते मागे राहिलेले. प्रश्न असा आहे की यांना बेनिफिट मिळाला पाहिजे. ठीक आहे मिळाला पाहिजे पण आपण इतिहास सुद्धा समजून घेतला पाहिजे की हा विषय कशासाठी पुढे आलेला, हा विषय खरंच तुम्हाला देण्यासाठी आणलाय का, हा मूळचा कळीचा मुद्दा आहे. तुमचं म्हणणं आहे की सरकारच्या नियतीचा मुद्दा आहे. तुम्ही जर हे उपेक्षितांना आरक्षण मिळालं पाहिजे का, मिळालं पाहिजे त्याच्यात दुमत नाही. पण देणाराची नियत आहे का, द्यायचंय का तुमच्यात भांडणच लावण्यासाठी मुद्दा आणला याचा तपास घेतला पाहिजे ना. याचं इम्प्लिकेशन जे आहे जे काही याचे इम्पॅक्ट आहे जसं तुम्ही मला म्हणजे मला एक सांगायचं आहे की समजा आता जसं तुम्ही पंजाबच्या उदाहरण देताना बोलला होता की 27-28% तो समूह आहे त्याला तुकड्यात केल्यामुळे तो झाला 27-28 जवळपास 15-14 असा टक्क्यात झाला म्हणजे तो अर्धा झाला. अनेक ह्याच्यात भागात विभागला गेला, अनेक विभाग याने जेल सिंगनी तुकडे केले रिझर्वेशन. त्याच्यामुळे तो एक समूह होऊ शकला नाही आणि त्याला सत्तेत भागीदारी घ्यायची होती तो घेऊ शकला नाही. म्हणजे तुमचा स्पष्टपणे उपवर्गीकरणामुळे तुमची सत्तेतली भागीदारी कमी होते किंवा ती तुम्हाला मिळू शकत नाही, कधीच मिळू शकत नाही असा तुम्ही एक तर्क मांडलेला आहे जो या ठिकाणी पटण्यासारखा आहे. तर मला हेच सांगायचं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस असे आपण आता 13% मध्ये आहोत 13%चे आणखीन तुकडे झाले तर आपल्याला आपली भागीदारी काय मिळेल. बघा सर, हे वर्गीकरण करताना शाहू महाराज उदाहरण दिलं जाते की तगड्या घोड्याचं आणि दुबळ्या घोड्याचं आणि सातत्यानं सांगितलं जाते की दुबळ्या घोड्यांना न्याय मिळाला पाहिजे. मला पण पटते की दुबळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण आज जे शासनात बसले ते शाहू महाराजांचे वारस आहेत का, शाहू महाराजांची त्यांची बरोबरी आहे का. ते शाहू महाराज होते की ते त्या टायमाला एक विशिष्ट घटक एक विशिष्ट वर्गच सत्तेत आहे आणि बहुजन समाज सत्तेमध्ये नाही, नोकऱ्यात नाही, म्हणून नोकऱ्यामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. 50% जागा त्यांनी राखीव केल्या. ही शाहू महाराजांची प्रांजळ भूमिका होती. आज शाहू महाराजांच्या विचाराचे मारेकरी सत्तेत आहे त्यामुळे त्यांची भूमिका प्रांजळ असू शकते का, नाहीच. यांनी 1909 पासून मी मग सांगितल्याप्रमाणे 1909 पासून इथं हिंदू महासभेच्या स्थापनेपासून त्यांनी इथं प्लॅनिंगफुली बाबासाहेबांना पर्यायी व्यवस्था निर्माण करत करत वेगळी लिडरशिप निर्माण करत करत बाबासाहेब लिडर होणार नाही याची दक्षता घेत आपण बघितलं पाहिजे की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅज डन फॉर द अनटचेबल्समध्ये सगळं त्याच्यात लिहून काढलेलं आहे बाबासाहेबांनी. आणि बाबासाहेबांना निवडणुकात हरवलेलं आहे 52-54 मध्ये, घटनाकारला संविधानकर्त्यांना हरवलेलं आहे हे आपल्याला इतिहास माहिती आहे. तावदानं सगळं दारं खिडक्या बंद केले, सरदार वल्लभभाई पटेल म्हणाले होते. बाबासाहेबांना रोखण्याचं काम केलं. ह्या गोष्टीकडे आपण का लक्ष दिलं पाहिजे. बाबासाहेब खऱ्या अर्थानं इथं
डिप्रेस्ड क्लासची मुवमेंट उभा करू इच्छित होते. बाबासाहेब इथल्या बहुजनांना, दलितांना, बहुजनांना सत्तेची स्वप्न दाखवत होते आणि तुम्हाला राज्यकर्ती जमात बनायचं आहे आणि तुम्ही शासनकर्ती जमात बनायचंय या भूमिकेतून बाबासाहेब काम करत होते. कदाचित बाबासाहेबांची हाकेला ओढ देऊन जर इथला डिप्रेस्ड क्लास आणि बहुजन समाज जर एक झाला तर आपलं काही खरं नाही याची पुरेपूर काळजी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने घेतलेली आहे. आज लोकांना हे जाणून घ्यायची इच्छा नाही. आज कसं आहे, आम्ही काय म्हणत आहोत समाजाला की ही कोरडवाहू जमीन आहे, तुम्ही ह्याचे मालक व्हा, ह्याच्यात तुम्ही धान्य पिकवा. पण यांना कसं आहे, ते इथं भीक मागण्यासाठी उभा आहे. ते म्हणत आहेत आमच्या कटोरीमध्ये थोडंसं तांदूळ टाका, आम्हाला लगेच शिजवून भात खायचा आहे. म्हणजे हे आजचं बघत आहे. बाबासाहेब जे आपल्याला म्हणले की शासनकर्ती बना, जमात तुम्ही बना. मला सांगा, आता आपण इतक्यात बायफर्गेशनमध्ये तुकड्यामध्ये विभागलेले आहोत, विभागत आहोत. अगोदर तर आपले दलित लिडरशिप जे आहे, दलितातले आपले लोक जे दलितातले ते वेगवेगळ्या पक्षात काम करतायत, बरोबर आहे. दलितातले करतात ना, दलितातले लोक वेगवेगळ्या पक्षात आज काम करतात. आता त्याच्यामध्ये आणखी फूट करत ह्या एससीमध्ये बायफर्गेशन तुकडे 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 करण्याचं काम केलं आहे. मी एका ठिकाणी म्हणालो, हे तुम्हाला अवकडं करायचं स्टेट लेवलवर म्हणता, पण देशाच्या पातळीवर तुम्हाला जे काही 1200-1500 अनुसूचित जातीचे जे काही जाती आहेत सगळ्या, याचं तुम्ही बायफर्गेशन करून कशा जागा भरणार आहे आणि ते कुणाच्या वाट्याला कधी येणार आहे ते जागा. म्हणजे मला म्हणजे या मुद्द्यावर येण्याच्या पूर्वी मला फक्त एक थोडासा मुद्दा, आपला एक पूर्वीचा मुद्दा थोडा आपण कंटिन्यू करूया. तो मुद्दा असा होता की समजा आता 4 तुकडे केले, 4 तुकड्यामधून जो समाज प्रगत असेल तो परत त्या जे काही समजा आता 12.5 म्हणजे जे काही 4% समजा असेल तर 4%मध्ये जो तिथला प्रगत समाज असेल तो ते आरक्षण घेईल आणि त्याचा फायदा तुला मिळेल. पण उरलेल्या परत जाती ज्या आहेत त्या मागास राहतील, असं म्हणजे आताच्या ज्या विचार पद्धतीचं चालू आहे. पुन्हा ते लोक त्याच्यामध्ये आरक्षणाचे तुकडे मागतील. म्हणजे याचं कसं, हे जे आहे सतत चालणारी प्रक्रिया राहणार आहे आणि तुकड्यामध्ये डिवाइड होणारी ही प्रक्रिया असणार आहे, एक संगतीला फोडणारी होती. हा विषय तुम्ही मगाशी मला समजावून सांगतो, तो विषय मला जरा बघा सर. आता आरक्षण मागणाऱ्यांची भूमिका कशी आहे की याच्यामध्ये अ ब क ड असे करा आणि प्रत्येक गटामध्ये अशा काही जाती घ्या सोबत त्यांच्या, कारण एका जातीला तर आरक्षण देणं शक्य नाही. बरोबर. तर समजा मांग हे जर आपण क मध्ये घेतले, क मध्ये, तर त्याच्यासोबत काही दुसऱ्या जाती येणार आहेत, आपोआपच येतील. मांग गारुडे, दुसरे मांग आहेत, काही वेगवेगळे मेतर आहेत किंवा मांगाच्या काही उपजाती आहेत, पोटजाती आहेत, हे सगळे असे येणार आहे. पण या मांग जातीला जेव्हा आपण एखाद्या संवर्गात देऊ 2%, 2.5%, 3%, हो, तेव्हा या गटातला प्रगत जो आहे मांग समाज तो सगळ्यांचे आरक्षण खाऊन टाकणार आहे. याचं काय करणार होता, बरोबर आहे. बरोबर. आणि पर्यायाने मांग समाजातला जर सुधारित घटक जर हे जागरूक आहे म्हणून तो आरक्षण खाणार असेल तर तळागाळातले जे काही मागातले जे काही बॅकवर्डचे आहेत किंवा आर्थिक दृष्ट्या जे माग असलेले आहेत ते यांची बरोबरी करू शकतात का शिकलेल्या मागाय बरोबर? नाही करतील. अडाणी माग, कमी शिकलेले माग आहेत किंवा गारुडी माग आहे, हे जे आहे हे बरोबरी नाही करू शकणार मागातले. तर याच्यामध्ये काय फार साध्य होणार आहे मला वाटत नाही. मुळात काय, आमच्या महापुरुषांचं जे स्वप्न आहे, महापुरुषांचं स्वप्न जे आहे हे कुठल्या तरी महापुरुषांनी जातीचं काम केलंय का? नाही केलं. कुठल्याच गाडगे महाराज घ्या, अण्णाभाऊ साठे घ्या, बाबासाहेब घ्या, महात्मा गौतम बुद्ध घ्या, कुठले बी घ्या, त्याच्या काष्टपुरतं काम त्यांनी केलंय का जातीचं? मला कधी कधी वाटते जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करणं. जातीचं काम करणं म्हणजे मनवाद दृढ करण्यासारखं काम आहे. ॲनिलेशन ऑफ कास्ट मध्ये बाबासाहेब काय म्हणतात, जाती खतम. हा खूप मोठा मुद्दा बोललेला आहे. जातीचं काम करणं म्हणजे मनुवादाला दृढता देणं, जातीला बढावा देण्यासारखं आहे. आणि हे बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी लोकांच्या, आंबेडकरवादी चळवळीच्या विचाराच्या विरोधातलं काम. आम्हाला सांगा, बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट ग्रंथ लिहिला, करेक्ट लिहिला ना? हो. बाबासाहेब काय म्हणतात, कास्ट इज द नोशन ऑफ राईट. काय म्हणतात, जाती एक मनाची अवस्था आहे. आपण काय म्हणतो, महाराणी खाल्लं मागाने मिळालं पाहिजे, मार मागचा बार, म्हणजे हे रिझर्वेशन याला भेटलं तर हे रिझर्वेशन आमच्या चमार बांधवांनी जास्त नोकऱ्यातलं, बरोबर, नोकऱ्यातलं रिझर्वेशन. आणि भारताच्या पातळीवर जर गमतीची गोष्ट जर बघितली ना
तर सगळ्यात बेनिफिट जे आहे नोकऱ्यांचा तो ब्राह्मण वर्गाला मिळालेला आहे ओबीसी. बरोबर. म्हणजे जे उरलेलं 50% रिझर्वेशन आहे हे तर जर आपण बघितलं तर 3.5% ब्राह्मण घटक जो आहे ना तो सगळीकडं हा संख्येने मोठ्या प्रमाणात आहे. राष्ट्रपतीच्या सचिवालयामध्ये किंवा मंत्रालयीन सचिवालयामध्ये जे काही लोक आहेत सगळीकडे IAS मध्ये हे सगळीकडे ब्राह्मण लोक मोठ्या संख्येने आहेत. बरोबर आहे. मग हे आरक्षण म्हणजे एकूणच आरक्षण लागू झाल्यानंतर उर्वरित 50%चा बेनिफिशियर जो कोण असेल ना तर ते ब्राह्मण समाज आहे. आणि SC मध्ये जर बघितलं आपण तर चमार ढोर बांधवांना अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाचा जास्त बेनिफिट मिळालेला आहे. पण मला आपल्याला काय म्हणायचंय की बाबासाहेब काय म्हणतात त्या रिलेशन ऑफ कास्टमध्ये जाती हे एक मनाची अवस्था आहे. त्याला असं सायन्स नाही कुठलं. उगा तुम्ही जन्माले महार जाती तुमचे आई वडील की तुम्ही महार लागले कोणीतरी मायबाप मांग म्हणून त्यांना माग, पण त्याला असं काही विज्ञानाचा आधार नाही त्याच्यामध्ये. आपण मांग 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 जे करत आहोत महार जे करत आहेत ना हे जातीला दृढ करण्याचं काम करत आहे. पर्यायाने महार करणं किंवा मांग मांग करणं हे दुश्मनाचा कार्यक्रम आहे. तुम्ही मांग आणि मांग पण स्वीकारावं, मांगच राहावं, महार आणि महारच राहावं, महार पण स्वीकारावं, चमार आणि चमार पणच स्वीकारावं आणि ते चमारच राहावं. हे जे काही आहे पण हे महारपण मांगपण चांबारपण हे जे काही आपण जोपासित होत ना हे आपण आपल्या महापुरुषाच्या विरोधामध्ये काम करतो आहोत असं मला वाटतं. बिलकुल. म्हणजे आपण जर आंबेडकरवादी स्वतःला म्हणून घेत असू तर आपण जातीचा विषय पुढे रेटू नये. आपण जर जात घेऊन पुढे जात असू तर आपण खऱ्या अर्थाने मनोवादाचं काम करत आहोत. हा विषय तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे आम्हाला समजावून सांगितलेला आहे. आता आपण जो महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही मला सांगत होता की याचे इम्प्लिकेशन्स काय आहे, कारण हा जो निर्णय देण्यात आला होता हा राज्यांनी त्यांचं उपवर्गीकरण करावं, परंतु राज्याच्या अखत्यारीत येणाऱ्या नोकऱ्या आणि केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या नोकऱ्या याच्यामध्ये फरक आहे. UPSC ही केंद्राच्या अखत्यारीत येणारी परीक्षा आहे. रेल्वेच्या सर्व परीक्षा ह्या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या परीक्षा आहेत. नंतर आर्मीच्या जेवढ्या काही परीक्षा आहेत त्या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या परीक्षा आहेत. म्हणजे एकूण अर्ध्याच्या वर संख्या ज्या आता म्हणजे नोकऱ्या ज्या आहेत त्या मिळत आहेत त्या खऱ्या अर्थानं केंद्रामध्ये मिळत आहेत. मग केंद्राच्या पातळीवर या उपवर्गीकरणाचं कसं आपण तिथे सामाजिक न्यायाच्या प्रमाणे वाटप करणार हा प्रश्न तुम्ही मला सांगत होता. सर याच्यामध्ये थोडीशी आज ती परिस्थिती आपल्याला दिसते की केंद्रीय पातळीवर काही नोकऱ्या आहेत. बरोबर. भविष्यात ह्या नोकऱ्या संपणार आहे. बरोबर आहे. भविष्यात ह्या नोकऱ्या संपणार आहे आणि आपण आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर भांडत आहोत. हे आपल्याला भांडणात गुंतवून त्या नोकऱ्या खतम करायची तिकडे चालू आहे. बरोबर आहे. बरोबर. पण आज तरी जेवढ्या काही शिल्लक असतील नोकऱ्या केंद्रामध्ये किंवा राहणार आहेत अत्यावश्यक सेवामध्ये त्या कशा इम्प्लिमेंटेशन करायच्यात केंद्रीय स्तरावर हा मोठा प्रश्न आहे. केंद्रीय लेवलवर बगड राज्यामध्ये करायचं म्हणलं तर आता ह्याच्यात गमतीची गोष्ट आहे की EV चेन्नई यांच्या प्रकरणामध्ये जे सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट काय म्हणलं की SC मध्ये बायफर्केशन करता येत नाही. SC मध्ये त्याच्या अगोदर सुप्रीम कोर्ट म्हणलं होतं आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, इट इज ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन. बघा सुप्रीम कोर्ट काय म्हणलं. आता आपले लोक सुप्रीम कोर्टाने हे बोललं सुप्रीम कोर्टाने ते बोललं सुप्रीम कोर्ट जजमेंट दिलं असं म्हणतात. मी खरं सांगू का अहो सुप्रीम कोर्ट म्हणजे कोण आहे. सुप्रीम कोर्ट बी माणसापासूनच बनलंय ना. ती माणसं कोण बसलेले सुप्रीम कोर्टमध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये बसलेले माणसं हे मोठ्या संख्येने ब्राह्मणवादी आहेत, ब्राह्मणच आहेत. बरोबर. खरं बोलायचं तर. आणि त्यांना पाहिजे तसा निर्णय ते फिरवतात. बघा राम मंदिराच्या बाबतीत काय म्हणले, होय इथेच प्रभू रामचंद्र जन्मले. अयोध्येच्या प्रकार निर्णय सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, हेडिंग होती हेडिंग, होय इथेच प्रभू रामचंद्र जन्मले अशी हेडिंग होती सुप्रीम कोर्टाची. म्हणजे राम जन्मभूमीचा जो वाद सुप्रीम कोर्टात गेला इथं सांगितलं. आणि खाली काय म्हणते पुन्हा छोट्या अक्षरात, तमाम लोकांच्या भावना आणि श्रद्धाचा विचार करून, बघा भावना आणि श्रद्धांचा विचार करून जजमेंट दिलंय ते. बरोबर. म्हणजे सुप्रीम कोर्ट शेवटी माणूस आहे. बरोबर. आणि ते सुद्धा म्हणून आहे पण ते पूर्ण जातीच्या कचाट्यातून बाहेर निघालेत अशी शक्यता नाही. सुप्रीम कोर्टने दिलेले, मी असं ठामपणे का म्हणतोय, सुप्रीम कोर्टाने इशाऱ्यावर राज्यकर्त्यांच्या वेळोवेळी
निर्णय बदललेले आहेत असं मी ठामपणे सांगतो का सांगतो. पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, आरक्षण गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, बरोबर. इट इज ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन असं म्हणलं. म्हणजे सुप्रीम कोर्टला काय म्हणायचं होतं, आम्ही मागास राहिला, आमच्यापर्यंत आरक्षण आलं नाही, दुसऱ्यानेच खाल्लं, ही जी या बद्दल सुप्रीम कोर्ट काय म्हणलं, हे काय गरिबी हटवायचा कार्यक्रम आहे का म्हणलं, हे रिप्रेझेंटेशन आहे एससीला, हे असं म्हणलं. आता सुप्रीम कोर्ट काय म्हणते, क्रीमी लेअर लागू झालं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही गरिबी हटवण्याचा कार्यक्रम म्हणजे त्याच्यात श्रीमंत आणि गरिबी बघता. आता बरोबर, आता तुम्ही गरिबी श्रीमंत बघत आहे. पहिलं काय म्हणला तुम्ही, गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाही, इट इज रिप्रेझेंटेशन. आता काय म्हणला तुम्ही, क्रीमी लेअर लागू करा, त्याच्यात काही श्रीमंत आहेत काही गरीब आहेत, म्हणजे गरिबांना न्याय मिळाला पाहिजे असं तुम्ही म्हणता रिझर्वेशन मधून. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जजेस पाहिजे तसं कानात कोणीतरी बोललं की जजमेंट बदलते म्हणायला वाव आहे. असे मी कॉन्ट्राडिक्टरी आणि जजमेंट सांगू शकेल की ते वेळोवेळी त्यांनी त्याच्यामध्ये चेंजेस केले. असे चेंजेस का बरं केले जातात, 5 जजेसनी जजमेंट दिल्यानंतर इथल्या सरकारला हे आरक्षण द्यायचं, भांडण लावायचंच होतं, द्यायचं होतं, तुकडे करायचेच होते, म्हणून त्यांनी लार्जर बेंच बसवला. लार्जर बेंच मुद्दाम बसवलाय प्लॅनिंग. गवई साहेबांना ठरवून कानात बोलून प्लॅन देऊन तुम्हाला जजमेंट द्यायचंय सांगून गवई साहेबाच्या तोंडातून हे जजमेंट वधून घेतलं. तुमचाच माणूस आहे, त्यांनी जजमेंट दिला, आम्ही काय करावं, तुमचाच माणूस आहे. म्हणजे रोष येऊ नये जजमेंट देणारावर सुद्धा म्हणून गवईच्या तोंडून हे वधवून घेतलं. व्यवस्थेला तर इथं तुकडे करायचेच होते, ठरलेच होतं, पण ते कोणाच्या तोंडून करायचे, गवईच्या तोंडून करा. त्याच्यात बी गमतीची गोष्ट आहे, बेला त्रिवेदीने वेगळं जजमेंट देते, त्याच्यातल्या दुसऱ्या लोक जजमेंट वेगवेगळं देतात, आणि आपले गवई साहेब वेगळं जजमेंट देते. बरोबर आहे, म्हणजे वेगवेगळं जजमेंट देते आणि गवई साहेबाच्या मध्ये क्रिमिलियरचा मुद्दा उपस्थित करते. हे अत्यंत एससी मध्ये क्रिमिलियरचा मुद्दा उपस्थित करणं अत्यंत घातक आहे, आणि तो गवई साहेबाच्या तोंडून इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. ही व्यवस्था, इथले जजेस, इथले लीडर, इथला प्राईम मिनिस्टर हे फक्त चेहरे आहेत. लढणारी याच्या पाठीमागची शक्ती हे RSSची आहे. हे 3.5% लोक त्यांच्या इशाऱ्यावर हे सगळं करून घेतात. आपले जजेस ते चेहरे आहेत, फक्त पंतप्रधानाचा चेहरा आहे, हे सगळे चेहरे आहेत लोकांचे दाखवण्यासाठी, करणारी यंत्रणा वेगळी आहे. बरोबर, असं आपल्याला म्हणावं लागेल. आता महत्वाचा तुम्ही हे सगळा विषय मला समजावून सांगितला. आता फायनली एक विषय महत्वाचा येतो की हे सगळं आहे, हे होईल किंवा नाही होईल, बदल कमिटीचा जो काही अहवाल असेल ते सरकार ऍक्सेप्ट करेल किंवा नाही करेल, या भविष्यातल्या गोष्टी आहेत. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही दोन्ही समाजामध्ये नव्हे तर या संपूर्ण अनुसूचित जातीतील जो वर्ग आहे याला एकसंघ राखण्यासाठी काय भूमिका घेतल्या पाहिजे, ज्या भूमिका सध्या कोणीही मांडण्याचा प्रयत्न करत नाही आहे. उलट या लोकांमध्ये भांडण कसं होतील याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्यासारख्या लोकांनी याच्यामध्ये ब्रिज बनून, हा दुवा बनून कसं आपल्याला सम्यक पद्धतीने मांडता येईल, लोकांमध्ये एकोपा कसा कायम राहील, यावर काय आपल्याला करावं लागेल. असं या अनुषंगाने मला बाबासाहेबांच्या मुवमेंटमधल्या 2 घटनांची आठवण होते या ठिकाणी, आणि ती आपल्याला सांगितली पाहिजेत आठवण बाबासाहेबांची. 1937च्या सुमारास सोलापूरच्या करकममध्ये भाषण करताना बाबासाहेबांचं भाषण खूप महत्वाचं आहे. करकमचं, त्या करकमच्या सभेमध्ये असं म्हणतात, खरं म्हणजे तुमच्यामध्ये म्हणजे महारामांगामध्ये ऐक्य नाही, ही गोष्ट अत्यंत क्लेशकारक आहे, असं पाहिल्यासर बाबासाहेब. नंतर असं म्हणतात की तुमच्यामध्ये ऐक्य नाही, याला कारण आहे. याला काय कारण आहे की तुमच्यामध्ये ऐक्य नसलेला कारण आहे इथली ब्राह्मणी व्यवस्था, त्याला कारण आहे. इथल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेने जातीची निर्मिती करून तुम्हाला एकमेकापासून फोडलेला आहे. तुमच्यात ऐक्य नसण्याचं कारण जर कुठलं असेल तर ऐक्य नसण्याचं कारण हे इथली हिंदू धर्म व्यवस्था आहे. मग बाबासाहेब पुढे असं म्हणतात की तुम्हाला तुमच्यावरील अन्याय अत्याचार जर कमी करायचे असतील तर तुम्हाला एकी करावी लागेल. एकीनं राहिल्याशिवाय
तुम्ही तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी करू शकणार नाही. पण याच्यामध्ये अडचण ही आहे की तुम्हाला जातीच्या आधारावर इथल्या व्यवस्थेने वेगवेगळं केलेलं आहे. ही इथली मूळ समस्या. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात त्या ठिकाणी की तुम्ही आपसातले मतभेद मिटवले पाहिजेत आणि एक झालं पाहिजेत आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही लढलं पाहिजेत. तुम्ही जर एक झालो तरच तुम्ही तुमच्यावरचे अन्याय अत्याचार कमी करू शकता, असं बाबासाहेब त्या करकमच्या भाषणामध्ये असं म्हणतात. बाबासाहेबांनी 11 परिषदा, महाराष्ट्र परिषदा घेतल्या आणि बाबासाहेब या दोन्ही जातीचं ऐक्य करू इच्छित होते, कारण या दोन्ही जाती ह्या लढाऊ आहेत हे बाबासाहेबांना माहिती होतं. आणि एका ठिकाणी बाबासाहेब असं म्हणतात की खरं तर हा महाराष्ट्र भेद जो आहे तो, मला जर मुलगी असती तर मी तो कायमचा मिटवला असता आणि माझी मुलगी एका मातम पोराला दिली असती आणि हा महाराष्ट्र भेद जो आहे तो मी कायमचा मिटवला असता, असं बाबासाहेब म्हणतात. बाबासाहेबांच्या या तळमळीवरून बाबासाहेबांना ऐक्य प्रस्थापित करायचं होतं. कमीत कमी या दोन जातीचं ऐक्य पहिल्यांदा प्रस्थापित करायचं होतं आणि हळूहळू अनुसूचित जातीचे आणि बहुजनाचे लोक एकत्र येतील. त्यांना आम्ही कोण आहोत, कोण होतो, आम्ही कोण आहोत, आम्ही मूळचे अनार्य द्रविड नागवंशीय मूळचे बौद्ध आहोत सगळे. आणि आमच्या इथल्या मराठ्यांच्या घरामध्ये सुद्धा 1200 वर्षापर्यंत बुद्धवंदना झाली. म्हणजे आम्ही मूळचे अनार्य नागवंशी द्रविड आहोत आणि मूळचे बौद्ध आहोत हे बाबासाहेब सांगू इच्छित होते. आणि हे आर्यांनी इथं जे आमच्यात फूट पाडलेली आहे यावर अन्याय अत्याचार जर तुम्हाला तुमच्यावरचे थांबवायचे असतील तर तुम्हाला एक व्हावं लागेल आणि सत्तेच्या दिशेने मार्गक्रमण तुम्हाला करावं लागेल, असं बाबासाहेब संदेश देतात. आणि सांगतात की याला कारणीभूत हा हिंदू धर्म आहे आणि ही हिंदू धर्म ही गटारगंगा आहे, हा नरक आहे, हा तुमच्यावर थोपवलाय, त्याच्यामुळे तुम्ही विभक्त आहे. ही तुम्ही समजून घ्या गटारगंगा. आणि ही गटारगंगा समजून घेऊन, हा नरक समजून घेऊन तुम्ही ही जी जातीचा जे गर्व करतायत, बाबासाहेब त्या भाषणात म्हणतात असं काय आहे जातीचा गर्व करण्यात की महाराणी महार म्हणलं तर एक असा उज्ज्वल इतिहास त्याच्यासमोर उभा राहावा, मांगानी मांग म्हणून गर्व करावा. असं काय आहे की मांगानी मांग म्हणून गर्व केल्यानंतर त्याच्या पुढे मांग जातीचा उज्ज्वल इतिहास उभा राहतो. असं काय पडलेलं आहे की मांगानी मांग जातीचा गर्व करावा, महाराणी महाराज जातीचा असल्याचा गर्व करावा. अरे ही तर तुम्हाला दिलेली आयडेंटिटी ओळख आहे आणि ही ओळख ही तुमच्यासाठी घातक आहे. असं काय आहे याच्यामध्ये गर्व करण्यासारखं जातीमध्ये, बाबासाहेब म्हणतात. आणि मी आपल्याला सांगितलं पाहिजे या निमित्ताने, खरं तर माझ्या बोलण्याचा एका अंगाने मी तरफदारी करतोय किंवा या उपवर्गीकरणाच्या मी विरोधामध्ये बोलतोय असा विपर्यास केला जाऊ शकतो या माझ्या बोलण्याचा. परंतु कुठल्याही भूमिकेमध्ये समोरच्याची इंटेन्शन काय बोलण्याचं ते जर समजून घेतलं इंटेन्शन तर त्याचं आपल्याला समजू शकतंय. मला शेवटी एक खूप महत्त्वाचा मुद्दा राहुल या ठिकाणी सांगा वाटतोय या निमित्ताने आणि तो आज खरं तर लोकांमध्ये गेला पाहिजे. मुंबईमध्ये रेड लाईट एरियामध्ये मधलं उदाहरण देत असताना रेड लाईट एरियामध्ये बाबासाहेब उदाहरण देतात आणि बाबासाहेब असं सांगतात की आमच्या रेड लाईट एरियामधले एक भगिनी वरच्या मजल्यावरून आदेश करते की सुलेमान खिमा और बिर्याणी की प्लेट लेके आ. आणि तिनं अशी सोन्यानी मडलेली असते, बाबासाहेब म्हणतात सोन्यानी मडलेली असते आणि ती सुलेमानला आदेश देते की बिर्याणी लेके और उसके साथ खिमे की प्लेट भी लेके आ. ती मोठ्या उंची साडीमध्ये ती असते, तिच्या अंगावर मोठं सोनं असतं आणि ती तसा आदेश देत असते. बाबासाहेब सांगतात की आमच्या गावकुशातली एक आमची भगिनी मी मोलमजुरी करून पोट भरते, काबाड कष्ट उपसते, कष्ट करते आणि ती सन्मानाने जीवन जगते. बाबासाहेब त्या उदाहरणातून सांगतात की मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे, लाभ प्यारा नाही. मनुष्य मात्राला इज्जत प्यारी आहे, लाभ प्यारा नाही. आम्ही झगडत आहोत आमच्या स्वाभिमानासाठी, सन्मानासाठी. आमची लढाई महापुरुषांची लढाई, भाकरीची लढाई नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमचा संघर्ष, आमच्या महापुरुषांनी केलेला संघर्ष हा आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाचा, इज्जतीचा, आत्मसन्मानाचा संघर्ष आहे. आणि ही आत्मसन्मानासाठी, इज्जतीसाठी आम्ही एक झालं पाहिजे. आणि जी व्यवस्थेने आमच्यावर हे लादलेलं आहे नरक जातीचा आणि आम्हाला नीच समजलेला आहे, ती नीच पण झुगारून देण्यासाठी आम्ही एकसंघ होऊन लढलं पाहिजे. आणि ह्या भाकरीचे जे प्रश्न आहेत, भाकरीचे प्रश्न जे आहेत, ह्या भाकरीच्या प्रश्नापेक्षा आत्मसन्मानाचा आणि इज्जतीचा प्रश्न बाबासाहेब श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी या उदाहरणातून सांगतात सातत्याने.
म्हणून मी आपल्याला विचारतो महाराष्ट्राला, की आजचं जे काही सब कॅटेगरायझेशनचं भांडण आहे हे कोण्यातरी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई आहे, इज्जतीची लढाई आहे का? आमच्या महापुरुषांनी लढा दिला, समताधिष्ठित समाज निर्माण होण्यासाठी स्वप्न बघितले, इथं समता नांदावी, या देशाचं नंदनवन व्हावं अशी स्वप्न मला रोज पडतात असं अण्णाभाऊ आपल्या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये लिहितात. आणि एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन हा जो काही हातीसारखा ऐरावत आहे समाज आहे, यांनी एकसंघ व्हा म्हणतात अण्णाभाऊ, आणि एकजुटीच्या रथावर आरूढ होऊन ज्या धर्मांधाने तुम्हाला पिळलं छळलं, धर्मांधानी ज्यांनी तुम्हाला नागवलं नाडलं चिळलं पिळलं, त्याच्यावर तुम्ही स्वार व्हा एकजुटीच्या रथावर, असा अण्णाभाऊ आपल्या साहित्यातून संदेश देत असताना आमच्या महापुरुषांचा जो लढा आहे, आमचे महापुरुष आपल्याला एकीचा संदेश देतात आणि एक होऊन एकीच्या ह्याच्यावर स्वार व्हा म्हणतात आणि इथल्या व्यवस्थेशी टक्कर द्या म्हणतात. बामशेकच्या माध्यमातून मान्यवर कांशीराम साहेबांच्या मुवमेंटमधून इथं जेव्हा बहुजन समाज एक व्हायला लागला, सत्तेच्या दिशेनं मार्गक्रमण करायला लागला, तेव्हा इथली व्यवस्था थरथरली, ब्राह्मणी व्यवस्था हादरली आणि यांच्यामध्ये फूट पाडल्याशिवाय आपले काही खरं नाही हे त्यांना कळालं आणि त्यांनी अशा पद्धतीचा जो काही प्रश्न आहे, रिझर्वेशन मध्ये भांडण लावण्याचा प्रश्न आहे, तो आणला. मगाशी मी म्हणल्याप्रमाणे रिझर्वेशन इन प्रमोशन तुम्ही देत नाही, अनुसूचित जातीचं बजेटचं तुम्ही इम्प्लिमेंटेशन करत नाहीत, बॅकलॉग तुम्ही भरत नाहीत, अनुसूचित जातीचे पैसे तुम्ही इकडे लाडके बहिणीकडे वर्ग करता, तुम्हाला कशाचा पूळ काय अनुसूचित जातीचं रिझर्वेशन देण्याचा? तुमची भावना ही दुष्ट भावना आहे राज्यकर्त्यांची. राज्यकर्त्यांना हे द्यायचं नाही, राज्यकर्त्यांना भांडण लावायचंय. जसं काही महाराष्ट्रामध्ये आता उपवर्गीकरण लागू केलं जाईल, पुन्हा प्रकरण चॅलेंज केलं जाईल. काय म्हणून चॅलेंज केलं जाईल की घटनेमध्ये अबकड कुठं आहे, अबकड कुठं आहे घटनेमध्ये, हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. सुप्रीम कोर्ट म्हणलं पण घटनेमध्ये उल्लेख नाही. हे सुप्रीम कोर्टाचं म्हणणं घटनाबाह्य आहे, घटनाबाह्य आहे. ते अगोदर त्या घटनेमध्ये दुरुस्ती करायला पाहिजे होती, पण दुरुस्ती करणं एवढं सोपं नाही. म्हणून मोठ्या बेंचकडून हे बार उडवून देण्याचं काम केलंय, मोठ्या बेंचला सांगून. खरं तर घटना दुरुस्ती करायला पाहिजे होती ना मोदी सरकारने. कोण अडवलं होतं? घटना दुरुस्तीच करायची, तिथं चबकडं करायचं संविधानामध्ये. म्हणजे आता राज्यांना सांगायचं तुम्ही करू शकता, पुन्हा कोणीतरी चॅलेंज करणार, ते म्हणणार इट इज अनकॉन्स्टिट्युशनल, घटनाबाह्य आहे, घटनेमध्ये कुठं अबकड आहे. 341 कलमांची जी यादी आहे अनुसूचित जातीची, आर्टिकल 341ची, तिथं बायफर्गेशन कुठं आहे. आणि म्हणून हे दिलेलं महाराष्ट्र सरकारनं अबकड केलेलं घटनाबाह्य आहे, त्याला परत सुप्रीम कोर्ट. आणि म्हणून खेळवत ठेवायचं, लोकांना भांडत ठेवायचं राजकारणातून, आणि त्या भांडणामध्ये सगळं आरक्षण खाऊन टाकायचं. राज्यकर्त्यांना अबकडच्या माध्यमातून प्रश्न सोडवायचा नाही. हे मी का सांगतोय, यांना जर करायचं असतं ना राहुल सर, त्यांनी घटनेतच अबकडची दुरुस्ती करून टाकली असते, घटना दुरुस्तीमध्ये. पण त्यांनी सुप्रीम कोर्टचा लार्जर बेंच बसवला आणि लार्जर बेंचला सांगितले होय म्हणून सांगा. आता राज्य सरकारने दिलं की परत प्रकरण चॅलेंज होणार आणि चॅलेंज होऊन मग घटनेमध्ये 341 मध्ये कुठे आहे अबकडची तरतुदी, घटनाबाह्य आहे आरक्षण, असा इश्यू तयार होणार. आणि ह्या भांडणामध्ये उरलं सुरलं आरक्षण सगळं खतम करून टाकणार. अशा प्रकारची दुष्ट राजनीती इथल्या राज्यकर्त्यांची आहे. हे दुर्दैवाने दोन्ही समाजातले लोक ओळखून घेत नाहीत, हे मला या ठिकाणी मला वाटतं. रिझर्वेशन इन प्रमोशन ते आपल्याला अजून मिळालेलं नाहीये. अजून आपले अनेक ताट रिकामे आहेत, ते भरायचे आहेत. म्हणजे आपल्या अनेक नोकऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळायच्या आहेत. अशा पद्धतीची मांडणी अजूनही हा समाज करायला तयार नाही. परंतु तुम्ही या पद्धतीनं ह्या गोष्टी आम्हाला समजावून सांगण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. त्यासोबतच आमच्या महापुरुषांची विचारधारा काय होती, बाबासाहेबांनी या आरक्षणाच्या आणि SC STच्या संदर्भाने काय भूमिका मांडली होती. दोन स्पेशली तुम्ही मातंग समाज आणि बौद्ध समाज म्हणजे त्यावेळेचा महार समाज यांच्यामधले ज्या भूमिका बाबासाहेबांनी मांडलेल्या आहे, जी सगळ्यात महत्वाची भूमिका की मला जर मुलगी असती तर मी ती मातंग समाजाच्या मुलाला दिली असती आणि हा कायमचा प्रश्न सोडवला असता. अशा पद्धतीची सगळ्यात कठोर आणि बंडखोर भूमिका बाबासाहेब या ठिकाणी मांडतात. ही खऱ्या अर्थानं जाती निर्मूलनाची भूमिका होती आणि खऱ्या अर्थानं आपण जाती निर्मूलनाकडे जात आहोत की आपण या संविधानाच्या एवढ्या म्हणजे 70-75 वर्षाच्या नंतर आपण पुन्हा जाती बळकट करण्याकडे वळत आहोत. हा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहोत.
परंतु एक भूमिका आपण या ठिकाणी सगळ्यात महत्वाची सांगितली, ती म्हणजे देणाऱ्याची नियत नसल्यामुळे फक्त भांडण लावण्याचा हा प्रकार आहे. ज्यांना द्यायचं असतं ते देत असतात, ते भांडण लावत नसतात. त्यांना द्यायचंच होतं तर त्यांनी अनेक पद्धतीनं ते द्यायला पाहिजे होतं, परंतु ते न देता त्यांनी आपसात आम्हाला झुलवत ठेवून मुळातच आरक्षणच संपवायचं, म्हणजे आमचं जे आरक्षणाचं ताट आहे आमच्या भांडणामध्ये, ज्याप्रमाणे तुम्ही बोक्याची आणि ती कथा सांगितली की त्याचं ताटच घेऊन जायचं, असं ते प्रकार आहे. आणि त्या माध्यमातून आम्हाला आमचं संपूर्णपणे हे आरक्षणाचं उपवर्गीकरणाचं जे भांडण आहे ते उपवर्गीकरणाचं भांडण हे आमचं आरक्षण संपवण्यासाठीचं भांडण आहे. हा मुद्दा आम्ही समजून घेतला पाहिजे. बाबासाहेबांच्या भूमिकेतून जर समजायचं असेल तर या दोन समाजानं किमान एकत्र आलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण या देशावर, या राज्यावर आपण खऱ्या अर्थानं भागीदारीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊ शकतो. जसं तुम्ही पंजाबमध्ये आमचे तुकडे झाल्यामुळे आमचं जे SC वर्ग म्हणून पुढे यायला पाहिजे होता आणि त्यातून आमची भागीदारी मजबूत व्हायला पाहिजे होती, ती न होता आपण तुकड्या तुकड्यामध्ये म्हणजे विभागल्यामुळे खऱ्या अर्थानं तिथे काँग्रेस असेल, अकाली दल असेल किंवा आज आप असेल असे पक्ष सत्तेत येतात, परंतु बहुजनांचा पक्ष तिथे सत्तेत येऊ शकत नाही किंवा आला नाही असतागत. अशा भूमिका आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत. अतिशय महत्वाच्या भूमिका आपण या निमित्ताने मांडल्या आणि या भूमिका खऱ्या अर्थानं एक तुम्ही महत्वाची जी भूमिका मांडली ती अतिशय इथं मला अधोरेखित करणारी भूमिका आहे की आज जर समजा अ वर्गात क वर्ग अ ब क ड यापैकी कोणत्या वर्गात जर मातंग समाज असेल, उद्या त्यामध्ये समजा 4 जाती आहेत, तर उद्या उरलेल्या 3 जाती म्हणतील की आमचं वरच्या जातीने आरक्षण खाल्लेलं आहे, आम्हाला या उपवर्गीकरणात पुन्हा उपवर्गीकरण पाहिजे, सब क्लासिफिकेशन म्हणजे क्लासिफिकेशन इन सब क्लासिफिकेशन अशी सुद्धा भूमिका येऊ शकते. कारण तुकड्या तुकड्यात राहू नये म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला एक संघ अनुसूचित जातींचा हा समूह तयार केला आरक्षणासाठी, परंतु त्या मुळातच त्या समूह पद्धतीलाच तोडण्याचं काम, रोखण्याचं काम हे उपवर्गीकरण करत आहे. ही भूमिका आपण या ठिकाणी मांडली. अतिशय सविस्तरपणे आपण मातंग आणि बौद्ध या दोघांच्या भूमिका सम्यकपणे इथे मांडल्या. आपण ज्या पद्धतीने म्हणजे चलो बुद्ध की ओर या निमित्ताने येथील मातंग समाजाला बौद्धाकडे नेत आहात, घरवापसी त्यांची करत आहात आणि आपण बौद्ध महासभेचे एक राज्य संघटक म्हणून सुद्धा काम करतात. ही जी दुहेरी भूमिका तुमची चालू आहे ही अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी असणार आहे आणि येत्या काळात आपल्यासारख्या महत्वाच्या व्यक्तींकडूनच या देशाचं दिशादर्शन होणार आहे, यात शंका नाही. हे उपवर्गीकरण नेमकं आमच्या आरक्षणाला संपवण्यासाठी आलेलं आहे. ही भूमिका समजून घेऊन आपण आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आपण एक आलो पाहिजे, एवढी भूमिका या ठिकाणी मांडायची आहे. एवढी भूमिका आपण लोकांना समजावायची आहे. भांडणतंडा न करता सम्यकपणे या भूमिकेवर यायचं आहे. एवढंच या ठिकाणी आजच्या या चर्चेचा सार या ठिकाणी